आता कधी त्या गोष्टीची आठवण आली की मला ते आमच्या रामदास काकांचं बोलणं आठवतं. एकदा आम्ही ते कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर बघत असताना रामदास काका आबांना म्हणाले होते, काही म्हणा आबा, तुमच्या कोल्हापूरचा इतिहास फार मोठा आहे, पण आमच्या मांजरीवाडीला काही इतिहासच नाही. तर मला वाटतं आता प्रत्येक गावाला स्वतःचा असा एखादा इतिहास हा हवा. ते ऐकून आबा म्हणाले होते की रामदास, तुमच्या सातमाई, तो तुमचा झपाटा हा मांजरीवाडीचा एक इतिहासच आहे. त्यावर रामदास काका म्हणाले, आबा, सातमाई आमच्या दैवत आहेत आणि झपाटा आमच्या बाभळीच्या रानातला आहे, पण ह्या दोन्ही गोष्टींना काही इतिहास नाही. तर असं काहीतरी घडावं की त्यामुळे तो सगळा इतिहास सर्वांच्या लक्षात कायमचा राहावा. तेव्हा आबा काही न बोलता फक्त हसले होते. मला आता वाटतंय की कदाचित रामदास काकांच्या बोलण्यामुळेच बोलाफुलाची गाठ पडून आमच्या शांत मांजरीवाडीत तो भयानक काळाकुट्ट इतिहास घडलेला होता. नंतर जे काही घडलं ते इतकं भयानक आणि दुःखदायक होतं की त्या सगळ्या घटनांच्या नुसत्या आठवणीनं आजसुद्धा मांजरीवाडीच्या प्रत्येकाच्या जीवाचा थरकाप होतो आणि ते सगळं पुन्हा पुन्हा डोळ्यांपुढे उभं राहतं. आता माणसाला एखाद्या गोष्टीची हावच भारी असते आणि त्याच्या त्या अति हवेमुळे तो आपलं समाधान घालवून बसतो आणि काहीतरी अनर्थ घडतात. म्हणून मी म्हणते, आमच्या आरा काकांनी गौरीला लिहिता वाचता येतं, ती स्वतः सही करू शकते, हे बघून तिचं तुषारबरोबर लगेच लग्न करून द्यायचं का नाही? तर नाही. आपली पोर शिकण्याच्या निमित्तानं का होईना आपल्या जवळ आहे, ह्याच विचारांनी तिला अजून शिकू दे, असं म्हणून आरा काका आणि सीता काकूंनी तो लग्नाचा विषय थोडा मागे ढकलला होता. ते कधी आमच्या वाड्यात येऊन आजीला आणि आत्याला गौरीच्या शिक्षणाचं कौतुक सांगायला लागले की माझी धास्तावलेली आजी त्यांना रागवून म्हणत असे, अरे पोरा, आता त्या तुषारचं स्थळ सोन्याचं आहे. जर आपल्या गौरीला लिहिता वाचता येतं आहे तर तू मल्हाररावांना सांगून लगेच गौरीचं लग्न उरकून घे. तसे आरा काका म्हणत की आये, माझा देखील तोच विचार होता. तर सीता म्हणते, एकदा का पोर लग्न करून गेली की ती नंतर कायमचे जाते, आत्ता राहू दे तिला माझ्याजवळ, 3 महिन्यांनी आपण तिचं लग्न करूया. आणि सीताचं म्हणणं आये मला पटतंय, त्यात लग्नाची तयारी देखील करायची आहे ना. तेव्हा आजी नंतर काही बोलली नव्हती आणि आमच्या आजीबरोबर सातमाईसुद्धा गप्प बसल्या होत्या. तरी एकदा आमच्या नागो काकांच्या तोंडून सातमाई म्हणाल्या होत्या, गौरीचं लग्न लवकर व्हायला पाहिजे. तेव्हा आजी म्हणाली, अरे नागो, मी आराजवळ तसं बोलले होते. तसंही आता गौरीच्या लग्नाला फक्त 3 महिने उरले आहेत. आराला या 3 महिन्यात लग्नाची तयारीसुद्धा करायची आहे. तसा 3 महिन्यांचा अवधी काही फार मोठा अवधी नाही आहे. आता आमची गौरी अगदी तरुण होती, अल्लड होती. तर आमचे गोरेपान रहीम मास्तर 24 वर्षांचे तरुण होते. त्यावेळी आमच्या सुंदर गौरीच्या त्या चिमुकल्या जगात फक्त तिचं घर, आईवडील, लवकुश यांचाच समावेश होता. तसा अनोळखी देखण्या तुषारचा तिने कधी विचारच केला नव्हता. पण गौरी शिकण्याच्या निमित्तानं आणि मास्तर तिला शिकवण्याच्या निमित्तानं सतत एकमेकांच्या अगदी जवळच्या सहवासात आले होते. प्रथम मास्तर तिला एक विद्यार्थिनी ह्या दृष्टिकोनातनं बघत शिकवत होते, पण नंतर गौरीच्या सततच्या सहवासानं आणि तिच्या सौंदर्यानं मास्तरांचं तरुण पुरुषी मन चलबिचल होऊन ते स्वतःच्या नकळत तिच्या प्रेमात पडले होते. आणि ते सुद्धा तिच्या लग्नाला अवघे 3 महिने असताना. आता तसं पाहता यात आमच्या रहीम मास्तरांची देखील चूक नव्हती. जिथे मोठमोठे ऋषीमुनी एखाद्या लावण्यवती अप्सरेच्या मोहानं आपले अनेक वर्षांची तपश्चर्या घालून बसले, तिथं बिचारे एक क्षुद्र शिरगुप्पीच्या रहीम मास्तरची काय कथा हो. तसे आमचे रहीम मास्तर चारित्र्यवान होते. गौरीवर प्रेम असणं म्हणजे त्याचा काय परिणाम होणार याची त्यांना कल्पना होती. पण काय व्हायचं, रोज रात्री त्यांची आई आत झोपलेली असताना आणि आरा काकांच्या वाड्यात सामसूम झालेली असताना रहीम मास्तर त्या मोठ्या शांत खोलीत एकांतात कंदिलाच्या प्रकाशात गौरीजवळ बसून तिला शिकवत असताना तिचा तो गरम, कोमल, नितळ स्पर्श त्यांच्या पुरुषी मनाला जागृत करून जात होता. तसं त्यांनी अनेक वेळा आपल्या स्वतःला सांभाळायचा प्रयत्न केला होता. पण ते ज्या वेळी आपल्या मनाला सांभाळायचा प्रयत्न करत त्यावेळी ते गौरीच्या अधिकच निकट ओढले जात. आता आमच्या मास्तरांचीच अशी कथा नव्हती, तर नुकत्याच तारुण्याच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या गौरीची सुद्धा तशीच अवस्था झाली होती. गौरी देखील त्या तरुण मास्तरांच्या सतत सहवासानं
पतंगानं ज्योतीकडे आकर्षित व्हावं तशी ओढली गेली होती. आता म्हणतात ना, आगीजवळ लोण्याचा गोळा ठेवला तर तो आपोआप वितळतो. तशी आमची गौरी मास्तरांच्या त्या निकटच्या सहवासात वितळून गेली. त्यामुळे मास्तर शिकवताना ती नकळत त्यांच्या अधिक जवळ सरकून बसे. त्यांचा तो पुरुषी स्पर्श तिला वारंवार हवाहवासा वाटायला लागला होता. त्यात गोरेपान देखणे रहीम मास्तर ते गौरीला फार आवडले. गौरीला मास्तर मुळाक्षरं पाटीवर गिरवायला शिकवताना तिच्या नाजूक बोटांना मास्तरची मांसल बोटं घट्ट धरून ते तिला पाटीवर अक्षर गिरवणं दाखवीत, तेव्हा त्या अक्षर गिरवण्यापेक्षा त्यांच्या स्पर्शानं तिला होणाऱ्या त्या सुखद संवेदनांनी ती रोमांचित होऊन उठत असे. खरं तर रहीम मास्तरांच्या अगोदरच गौरी त्यांच्या प्रेमात पडली होती. कदाचित त्यामुळेच ती त्यांनी शिकवलेली प्रत्येक गोष्ट भराभरा शिकत गेली असावी. तरी देखील त्या दोघांमध्ये, त्या अबोल प्रेमामध्ये एक मर्यादेचं अंतर होतं. पण एका अशुभ रात्री गौरीला शिकवताना डोकीवरून आंघोळ केलेल्या गौरीच्या तो केसांचा मंद सुगंध, तिच्या तो अंगाचा दुधाळ गंध, त्या रात्री मास्तरांचा संयम घालवून गेला आणि त्यांनी नंतर मागचा पुढचा काही एक विचार न करता एकदम गौरीला घट्ट धरून तिच्या नाजूक लाल ओठांचं दीर्घ चुंबन घेतलं. आणि त्या एका क्षणी त्या गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला कलंक लागलेला होता. त्या बेसावत क्षणी मास्तर गौरीच्या कानात कुजबुजले होते, गौरे तू खूप सुंदर आहेस आणि माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे. त्यावेळी गौरी देखील त्यांना घट्ट धरून हलकेच पुटपुटली की माझं सुद्धा तुमच्यावर प्रेम आहे. नंतर हे नेहमीच घडायला लागलं. मास्तरांची आई आतल्या खोलीत झोपली की ते मधलं दार घट्ट बंद करून, नंतर समोरचं दार बंद करून, कंदिलाची वात कमी करून गौरीला घट्ट आपल्याजवळ घेऊन कुरवाळत राहत. त्यावेळी आमचे आराकाका, सीताकाकू मास्तरांनी जरी बाहेरचं दार लावलं तरी मास्तरांची आई आत आहे म्हणून निर्धास्त असत. पण त्यावेळी मास्तर गौरीला जवळ घेऊन कुरवाळण्यात दंग. तर इथे त्यावेळी आराकाका सीतेला म्हणत की सीते, आपले मास्तर देवमाणूस आहेत. अगं त्यांच्या अपार कष्टाने आपली गौरी शिकली. हे बघ, आता मी ठरवलं आहे बरं का, एकदा का गौरीचं लग्न आटोपलं की आपल्या उसाच्या मळ्यामागे जी मोकळी जागा आहे ना, तिथे मी मास्तरांना एक लहानसं घर बांधून देणार आहे. त्यांना मांजरीवाडी फार आवडते ना, मग ते इथे स्वतःच्या घरात राहतील. त्यांनी माझ्या गौरीसाठी कष्ट घेतले, तिला शिकवलं, त्याची ती परतफेड असेल. आणि हे सगळं मी गौरीच्या लग्नानंतर लगेच करणार आहे. पण त्यावेळी बिचाऱ्या आराकाकांना कल्पनाही नव्हती की संध्याकाळी 7 वाजल्यानंतर सीता काकूने दिलेलं सुग्रास जेवण जेवून हातावर पाणी पडलं की मास्तरांची वृद्ध आई आपल्या आतल्या खोलीत जाऊन मऊ गादीवर गुडुप्प झोपी जाते आणि नंतर मास्तरांचं गौरीला दुसरंच शिकवणं सुरू होतं. पुढे पुढे रहीम मास्तर गौरीच्या इतके जवळ आले की आता त्यांना जाणवलं होतं की आपण गौरीशिवाय आता जगूच शकणार नाही. त्यावेळी त्या आंधळ्या प्रेमामुळे त्यांना आपल्या पदाचा, आपल्या जातीचा, घरच्या परिस्थितीचा पूर्ण विसर पडलेला होता. आता त्यांना दिवस रात्र कमळ फुलातल्या लक्ष्मीसारखी दिसणारी सुंदर गौरी, तिचा तो रात्रीच्या एकांतातला सुखद सहवास, हेच हवंहवंसं वाटायला लागलं. म्हणतात ना, प्रेमाच्या ज्वरात माणसाची सारासार विचार करण्याची शक्ती नष्ट होते. तसंच आमच्या मास्तरांचं आणि गौरीचं झालेलं होतं. आता कधी त्याबद्दल मी विचार करते तेव्हा मला तरी वाटतं की ह्यात आमच्या रहीम मास्तरांचा आणि गौरीचा काहीही दोष नव्हता. दोष होता तो त्यांच्या सतत एकत्र येणाऱ्या सहवासाचा. त्या सहवासामुळे ते 2 तरुण जीव नकळत एकमेकांच्या जवळ आले. ती एक नैसर्गिक क्रिया होती आणि तीच क्रिया तिथे घडली. फक्त आमच्या आराकाकांनी मात्र रात्री मास्तर गौरीला शिकवताना त्यांचं तरुण वय लक्षात घेऊन त्या दोघांच्या जवळपास कोणीतरी राहायला हवं होतं. मला आज देखील आमच्या फार चांगल्या रहीम मास्तरांचं फार वाईट वाटतं. ते खरोखर एका चांगल्या वर्तणुकीचे आणि आदर्श शिक्षक होते. आपण बरं आणि आपलं काम बरं अशा तटस्थ वृत्तीचे ते होते. कोणाला फसवणं त्यांना जमलंही नसतं. आम्हा विद्यार्थ्यांमध्ये ते स्वतः रमून जात. गावातल्या कुठल्याही कार्यात त्यांचा नेहमी अगदी मनापासून सहभाग असे. आपल्या शिक्षकाच्या पेशातला पवित्रपणा त्यांना माहिती होता. गुरुशिष्याचं नातं काय असतं याची त्यांना पूर्ण जाणीव होती. ज्यावेळी गौरीचं ठरलेलं लग्न केवळ तिच्या अशिक्षितपणामुळे मोडलं गेलं हे कळालं, तेव्हा त्यांना त्या सुंदर मुलीचं वाईट वाटून त्यांनी तिला अगदी मनःपूर्वक शिकवलं होतं. त्यावेळी गौरीचं लग्न व्हावं ह्या एका भावनेशिवाय त्यांच्या मनात कसलीही दुसरी भावना नव्हती.
त्यांनी एक हुशार विद्यार्थिनी म्हणून तिच्याकडे बघितलं होतं, पण नंतर जेव्हा त्यांना जाणवलं की आपल्या मनात गौरीबद्दल वेगळ्या प्रेमाच्या भावना जागृत झाल्या आहेत, तेव्हा त्यांनी स्वतःशी खूप विचार केला. त्यावेळी त्यांना तिच्या आणि त्यांच्यामधली तफावत जाणवून आपण आरा काकांना धोका देऊ नये असंही त्यांना वाटलेलं होतं. आपण गौरीला आपल्या आयुष्यातलं एक सुखद मृगजळ मानून संपूर्ण विसरून जावं आणि आता गौरीचं घरी झालं तेवढं शिक्षण पुरे, वाटल्यास आता तिला शाळेतच शिकू दे असं आरा काकांना सांगून आपल्या आईला घेऊन सरळ आपल्या घरी निघून जावं असं सुद्धा त्यांना वाटलं होतं. पण जेव्हा जेव्हा ते सुंदर गौरीला बघत तेव्हा मात्र हे सगळं विसरून जायचे आणि व्हायचंय ते होऊ दे असं म्हणून फक्त तिचाच विचार करत होते. त्यावेळी त्यांना आपलं मन आवरणं फार कठीण जात असे. इथे मास्तरांचं हे असं होतं, तर गौरीची गोष्ट वेगळी होती. ती पहिल्यांदा केवळ आईवडिलांच्या हट्टामुळे तुषारला आणि मास्तरांनाही मनातनं शिव्या देत शाळेत यायला लागली होती. पण नंतर विद्येचं ते मोठं मनमोहक दालन तिच्यासमोर उघडं झालं तेव्हा मात्र ती त्यात रमून गेली होती. पण नंतर मास्तरांच्या आणि तिच्या त्या सततच्या निकट सहवासामुळे त्या दोघांची तरुण मनं एकमेकांकडे त्यांच्याही नकळत आकर्षित झाली. त्यावेळी आमची गौरी अवघी 14 वर्षाची एक अल्लड अपरिपक्व अजाण तरुणी होती. आता म्हणणारे म्हणतात 16वं वरीस धोक्याचं, पण आमच्या गौरीनं 14वं वरीस सगळ्यात धोक्याचं हे सिद्ध केलेलं होतं. आणि कवींनी ज्या पहिल्या प्रेमाचा डंका त्रिलोकात पिटवला होता त्या पहिल्या प्रेमाच्या अवीट धुंदीचा अनुभव आत्ता गौरी घेत होती. तसं बघता आमच्या रहीम मास्तरपेक्षा मल्हाररावांचा तुषार कितीतरी पटीनं देखणा आणि गौरीला योग्य असाच तरुण होता. पण दुर्दैवानं रहीम मास्तर आणि गौरी एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी नाहीतरी रहीम मास्तर 24 वर्षांचे होते, तरुण होते, जगाच्या बऱ्या वाईट अनुभवाची थोडीफार पुंजी त्यांच्याजवळ होती. त्यांना हे माहिती होतं की त्यांच्या आणि गौरीच्या प्रेमाची जराशी जरी कुणकुण आरा काकांना लागली तर त्या क्षणी त्यांना तोडून उसाच्या मळ्यात गाडलं जाईल. तसंच त्यांना हे सुद्धा माहिती होतं की जरी गौरी आरा काका आणि सीता काकूंची अत्यंत लाडकी असली तरी तिने जर आपण मास्तरांशी लग्न करणार असं सांगितलं तर त्याचा परिणाम काय होईल. त्यात त्यांच्या जातीचा मुख्य प्रश्न होताच. आणि गौरीपुढे ते म्हणजे एखाद्या सम्राज्ञीपुढे भिकाऱ्यानं उभं राहावं तसे क्षुद्र होते. कधी या सगळ्या विचारांच्या संघर्षात मास्तरांना असंही वाटत असे की आपण स्वतःच्या स्वार्थापोटी त्या निष्पाक गौरीचा घात नाही ना करत. कारण त्यांनी तुषारला पाहिलं होतं, त्याच्याशी ते बोलले सुद्धा होते आणि तो गौरीला साजेसा तरुण आहे असं त्यांना वाटलं होतं. त्यामुळे त्यांना असंही वाटत असे की आपण गौरीला सगळं समजावून सांगू आणि हे प्रकरण संपवून टाकू. त्यांना जरी अनेकदा असं वाटत असलं तरी रात्री ते गौरीला जवळ घेऊन बसले आणि त्यांनी तिला हे सांगायचं ठरवलं की तिच्याकडे बघितल्यावर त्यांची वाचा बसत असे. तरी चांगल्या रहीम मास्तरांनी गौरीला चुंबन घेऊन कुरवळण्यापर्यंतच आपली मर्यादा ठेवलेली होती. त्यांनी त्यावेळी मनाच्या निग्रहानं आपली मर्यादा कधी ओलांडली नव्हती. आणि शेवटी मास्तर या द्विधा मनस्थितीत असताना त्यांच्या प्रेमाचा विजय झाला होता. त्यांना माहिती होतं ते जे सांगतील ते करायला गौरी तयार आहे. मास्तरांनी विचार केला आता गौरीच्या लग्नाला फक्त 2.25 महिनेच उरले आहेत. त्यावेळी आरा काकांच्या वाड्यात लग्नाची तयारीसुद्धा सुरू झाली होती. आणि इथे रहीम मास्तरांनी शांतपणे बसून सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला तेव्हा त्यांना जाणवलं की आपण आता गौरीशिवाय जगू शकणार नाही. आणि आपण आत्ताच जर काही हालचाल केली नाही तर गौरी ह्या जन्मात काय दुसऱ्या 10 जन्मातसुद्धा आपल्याला मिळणार नाही. त्यांना माहिती होतं देशावरचे शेतकरी बऱ्याला बरे वाईटाला वाईट असतात. तसं रहीम मास्तरांनी चक्क गौरीला पळवून तिच्याशी लग्न करायचं ठरवलं आणि नंतर काय व्हायचंय ते होऊन जाऊ दे असं त्यांना वाटलं. आपण आपल्या गौरीशिवाय कधीच राहू शकणार नाही हे त्यांना जाणवल्यानंतरच हा निर्णय त्यांनी घेतला आणि मग भराभरा सगळ्या गोष्टींचा आराखडा तयार केला. त्या वाईट अशुभ रात्री नेहमीप्रमाणे दार बंद करून गौरीला जवळ घेत मास्तर म्हणाले, गौरी तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे ना. तशी तिने मान हलवून मास्तरांकडे बघितलं. मग ते तिला प्रेमानं जवळ घेऊन म्हणाले, तर ऐक गौरी, तुझे वडील कधीच तुला माझ्याशी लग्न करू देणार नाहीत. तेव्हा आपण मुंबईला पळून जाऊन लग्न करायचं आणि तिथेच राहायचं. तशी गौरी भाबडेपणानं म्हणाली, अहो माझे बा आणि आय,
आणि लवकुश ह्या सगळ्यांना सोडून आपण जायचं? त्यापेक्षा मी आई आणि बाबांना सांगते ना की माझं तुमच्याशी लग्न करून द्या. ते नाही म्हणणार नाहीत. माझी आई रडली ना की बाबा कुठल्याही गोष्टीला होकार देतात. मास्तर तिला म्हणाले, बघ गौरे, तू असं कधी करायचं नाही आहेस. मी मुसलमान आहे, तू हिंदू आहेस. जर तू हे तुझ्या वडिलांना सांगितलं तर ते अगोदर मला तोडतील, तुमच्या उसाच्या मळ्यात गाडतील आणि नंतर तुझं तुषारबरोबर लग्न लावून देतील. तशी गौरी गप्प झाली. तेव्हा मास्तर तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, ऐक गौरे, आपण मुंबईला पळून जायचं. तिथे दहिसरला माझी मावशी राहते, तिच्याकडे जाऊन आपण लग्न करून राहायचं. नंतर आपल्याला 1-2 मुलं झाल्यानंतर आपल्या मुलांना घेऊन तुझ्या वडिलांकडे आलो की ते आपल्या मुलांकडे बघून आपल्याला माफ करतील. तेव्हा गौरीला हे सरळ साधं गणित पटलं. तिने डोकं हलवलं. आमच्या रहीम मास्तरांची फातिमा मावशी दहिसरमध्ये एका चाळीत 4 खोल्यात राहत होती. तिचे यजमान कादरभाई त्या 4 खोल्यात घरगुती खानावळ चालवत होते. त्यांची ती खानावळ चांगली चालली होती. कादरबाई आणि फातिमाला मूलबाळ नव्हतं. मास्तरांचे वडील एका अपघातात अचानक गेल्यानंतर रहीम मास्तरांनी आपल्या आईसह या मावशीच्या घरी राहून आपलं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर शिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते शिक्षक झाले. तेव्हा शिरगुप्पीच्या शाळेत त्यांना नोकरी मिळाल्यावर ते शिरगुप्पीला आपल्या आईला घेऊन आले. तेव्हा त्यांच्या मावशीची आणि कादरची इच्छा होती की त्यांनी शिरगुप्पीला असं लांब न राहता त्यांच्याजवळ राहून खानावळीला हातभार लावावा. ते दोघंही मास्तरवर मुलाप्रमाणे माया करत. त्यात रहीम मास्तरांच्या आईला सुद्धा वाटत होतं की रहीमनं आपल्या बहिणीकडे राहून तिथेच लग्न करून स्थायिक व्हावं. वय झालेल्या त्या सगळ्यांना त्यांच्या आधाराची गरज होतीच. तसंच ते मुंबईला कुठेही शाळेत लागू शकत होते, पण आमच्या रहीम मास्तरांना मुंबईची ती कोंदट हवा, तिथलं ते नळाचं पाणी, ती सततची घाईगर्दी, गडबड गोंधळ आणि सतत होणारा गोंगाट अजिबात म्हणजे अजिबात पसंत नव्हता. त्यांना निसर्ग सौंदर्यानं भरलेल्या शांत वातावरणात राहायला आवडत होतं. पूर्वी ते आपल्या आईवडिलांबरोबर कोकणात राहत होते. त्यांचे वडीलही शिक्षक होते, पण एकदा ते एका अपघातात गेले तेव्हा रहीम मास्तर आपल्या मावशीकडे राहायला आले होते. पण नोकरी मिळाल्यानंतर त्यांना मुंबईत राहायचं नव्हतं, म्हणून ते आले शिरगुप्पीला. आणि एकदा मांजरीवाडीला आलेल्या त्यांना ती शांत वातावरणाची, मोकळ्या हवेनं भरलेली, पिकाच्या हिरवड गवड गंधानं भरलेली मांजरीवाडी फार भावली होती. तिथे गावकरीसुद्धा मनमिळावू जिव्हाळ्यानं वागणारे होते. त्यामुळे नंतर शिरगुप्पीच्या शाळेतली चांगल्या पगाराची नोकरी सोडून ते कमी पगाराच्या नोकरीवर आमच्या शाळेत केवळ त्यांना मांजरीवाडी आवडली म्हणून राहिले होते. तिथे त्यांनी भाड्यानं घेतलेल्या 2 खोल्यात आईला शिरगुप्पीला ठेवून ते रोज सायकलवरनं 6 मैलाचं अंतर तुडवत येऊन आम्हा पोरांना शिकवत असत. त्या अशुभ वेळी मास्तरांनी नीट विचार करून ठरवलं होतं की आपण आपल्या आईला अगोदर मावशीकडे पाठवून द्यायचं, नंतर कोणालाही संशय न येऊ देता गौरीला घेऊन दहिसर गाठायचं. त्यांची खात्री होती की त्यांची मावशी आणि कादर काका त्यांना सर्वपरी मदत करतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे मांजरीवाडीत कोणाला त्यांच्या या मावशीबद्दल माहिती नव्हतं. तसं त्यांना आताही महिन्यातनं 2 वेळा कादर काकांच्या चिठ्ठ्या येत. त्या प्रत्येक चिठ्ठीत ते लिहित की तुझी मावशी तुझी फार याद करते. रहीम, तू आईला घेऊन इथे राहायला ये. आता आमचे हातपाय थकलेत. तू इथेच एखादी छोकरी बघ, निकाह लाव आणि आमच्याजवळ राहा. तेव्हा ते मात्र प्रत्येक वेळी पुढच्या वर्षी बघू असं म्हणत राहिले होते. पण आता ते गौरीला घेऊन कदाचित कायमचे तिथे जाऊन राहणार होते. म्हणजे त्यांनी तसं ठरवलंच होतं. पण त्यावेळी मास्तरांनी एका गोष्टीचा विचार केला नव्हता की अतिशय लाडात वाढलेली, निसर्गाच्या सानिध्यात राहणारी गौरी आपल्या आईवडिलांना, आपल्या लवकुशला सोडून त्या दहिसरच्या 2 खोल्यात आपलं उर्वरित आयुष्य काढू शकेल का? स्वतः त्यांना मांजरीवाडी सोडायचं भयंकर जीवावर आलं होतं. मास्तरांनी त्या घाईगर्दीत ज्या गोष्टीचा विचार करायला हवा होता त्याच गोष्टीचा नेमका विचार केला नव्हता आणि नंतर घडणारं घडतच गेलं. आमच्या रहीम मास्तरांनी अगदी पद्धतशीरपणे बेत आखला होता. त्यांना कल्पना होती ते आणि गौरी मांजरीवाडीतनं नाहीसे झाल्यानंतर तिथे भयंकर खळबळ उडणारा बोंबाबोंब होणार. तरी कोणी बाप आपल्या लग्न ठरलेल्या तरुण मुलीची ती घरातनं नाहीशी झाली आहे अशी तक्रार पोलिसात नोंदवणार नाही. त्यानंतर जिथे तिथे त्यांना शोधून नंतर हळूहळू मांजरीवाडी शांत होणार होती. मास्तरांना हे सुद्धा माहिती होतं त्या चिमुकल्या मांजरीवाडीत काहीही घडलं तरी गावकरी ते प्रकरण आतल्या आत दाबून बाहेर येऊ देत नव्हते.
रहीम मास्तरांनी सगळं काही नीट ठरवलं होतं. आता त्यांना विनाकारण वेळ घालवायचा नव्हता. ते त्याच दिवशी आरा काकांना म्हणाले, गौरीला आता चांगलं लिहिता वाचता येतं आहे, तिला स्वतःची सहीसुद्धा करता येते, तरी तिला आता शाळेत इतर मुलांबरोबर शिकवलं तरी पुरेसं आहे. त्यामुळे मी आजच माझ्या आईला घेऊन शिरगुप्पीला निघतो. तसं इतके दिवस आमचं घर बंदच आहे. मास्तरांचं ते बोलणं ऐकून आरा काकांना बरं वाटलं. खरं तर त्यांना आणि सीता काकूंना आता रोज 2 दिवसाआड कोंबडं कापून ते शिजवण्याचा फार कंटाळा आला होता. त्यात मास्तरांच्या आईला कोंबडीचं आणि मटण्याचं कोरड्यास फार आवडत होतं, म्हणून त्यांना ते करावंच लागत होतं. त्यात ती मास्तरांची म्हातारी सीता काकू स्वयंपाक करत असताना चुलीजवळ बसून सतत बडबड करून कंटाळून सोडायची. त्यामुळे एकदा सीता काकूच आरा काकांना म्हणाल्या होत्या की अहो, आता गौरीला लिहिता वाचता येतं तर ती आता शाळेत जाऊन शिकू दे. तुम्ही मास्तरांना सांगा ना त्यांच्या घरी जा. त्यावेळी ते म्हणाले होते, अगं सीते, मला ते कळत नाही आहे का? पण बघ, मास्तरांनी अगदी रात्रंदिवस मेहनत घेऊन गौरीला शिकवलं आहे आणि आता मी त्यांना तसं सांगितल्यावर त्यांना वाटेल ना की आपलं काम संपलं, आता आपल्याला जा म्हणतायत, म्हणजे गरज सर्व वैद्य मरो असा प्रकार होणार. तेव्हा गौरीचं लग्न झाल्यानंतर ती दोघं जातीलच, तोपर्यंत आपण गप्प बसूया. आणि सीता काकूही तेव्हा खरंच म्हणून गप्प बसल्या. पण आज मास्तरच स्वतःहून जायचं म्हणत होते. आरा काकांनी लगेच होकार देऊन टाकला. तेव्हा मास्तरांची आई त्याच्या ह्या निर्णयावर जाम चिडली. तिला वाटत होतं आपल्या या शहाण्या पोराला आता काय म्हणायचं. असं आयतं कोंबडीचं मटण फुकटचं 4 ठाव हादडायला मिळत असताना याला ही मध्येच कसली अवदसा आठवली. त्यात अजून त्या गौरीच्या लग्नाला 2 महिने आहेत. लग्नकार्य असलेलं घर म्हणजे 10 प्रकार खायला मिळतात, हे सगळं असं अर्धवट सोडून जायचं. तसं तिने रहीम मास्तरांना बाजूला नेऊन समजवायचा प्रयत्न केला, पण मास्तरांनी सांगितलं, अम्मा, काहीही झालं तरी आपल्याला आज जायचं आहे, तू आपले कपडे पिशवीत भर, जायची तयारी कर. त्यावेळी तिला बिचारीला काय माहिती होतं की तिच्या पोराच्या मानगुटीवर गौरी नामक भूत बसलं आहे आणि त्यामुळे त्याला आता कोंबडीच्या तंगडीत रस उरलेला नव्हता. त्याला आता त्या गौरीच्या गोऱ्या गोऱ्या तांगड्या दिसत होत्या. आमचे रहीम मास्तर आपल्या आईला घेऊन त्याच दिवशी शिरगुप्पीला आपल्या घरी गेले. तिथे गेल्या गेल्या ते आईला म्हणाले, अम्मा, आपल्या फातिमा मावशीला बरं नाही आहे, तू लगेच आज संध्याकाळी दहिसरला निघायचं आहे. मी एक 8 दिवसाची तिथे सुट्टी घेऊन येणार. तेव्हा मास्तरांच्या आईनं एवढ्या वर्षानं बहिणीला भेटायला जाणार या आनंदात आपल्या पोराला का आहे विचारलं नाही आणि मास्तरांनी आपल्या घरातलं येटूक मिटूक एका पोत्यात बांधून त्याच दिवशी एसटीनं आपल्या आईला दहिसरला रवाना करून टाकलं. आपल्या आईला पाठवल्यानंतर मास्तर सरळ आपल्या घरमालकाकडे गेले. त्या महिन्याचं भाडं देत म्हणाले, आता माझी बदली मिरजेला झाली आहे, त्यामुळे मी तुमचं घर सोडतो आहे. घरमालकही म्हणाले, ठीक आहे मास्तर, जर पुन्हा इथं बदली झाली तर कळवा. मास्तरांनी आपल्या आईला पाठवल्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून थोडे दिवस थांबायचं ठरवलं होतं. ते पुन्हा शिरगुप्पी ते मांजरीवाडी अशी ये जा करायला लागले. रहीम मास्तर आता गौरी शाळेत आल्यानंतर तिला अगदी आपल्या टेबलाजवळ बसून शिकवत आणि कावत्या मावत्या कुठं बघतायत ह्यावर बारीक लक्ष ठेवत. एकदा त्यांनी कावत्या सतत गौरीकडे बघतो म्हणून संतापानं त्याला मारलं. तेव्हा किन्ना काका आणि मास्तरांमध्ये हा राडा झाला. त्यावेळी किन्ना काका संतापून मास्तरांना म्हणाले, माझा कावत्या गौरीकडे बघेल नाही तर तिच्या आईकडे बघेल, तुम्ही फक्त शिकवायचं काम करा. त्यावेळी रामदास काका मध्ये पडले आणि ते प्रकरण कसं बसं मिटवलं. या प्रकरणानंतर 2 दिवसांनी आरा काका आणि सीता काकू साखरेची वाटी घेऊन आमच्या वाड्यात आले. दोघांनी आजीच्या पायाला हात लावला आणि आरा काका म्हणाले, आये, मी मल्हाररावांना पत्र लिहून गौरीच्या शिक्षणाबद्दल कळवलंय आणि आता पुढच्या महिन्यात लग्नाचा मुहूर्त ठरवण्यासाठी तुषारला आणि वहिनीला घेऊन या असं कळवलंय. तेव्हा आजी म्हणाली, आरा लेकरा, हे तू फार चांगलं केलंस. आता आणखीन वेळ न घालवता तू लग्नाचा लवकर मुहूर्त बघ. सीता काकू म्हणाल्या, चल आये, आपण पारावर जाऊ, सातमाईंना साखर ठेवू. आनंदी अक्का कुठं आहे? तशी आनंदी आत्या बाहेर येत म्हणाली, चला की सीता वहिनी, सातमाईंच्या पारावर जाऊ. आणि ते सगळेजण सातमाईंच्या पारावर आले. त्यावेळी आरा काका आणि सीता काकू सातमाईंपुढे साखर ठेवून हात जोडून गौरीच्या लग्नाचं सांगत असताना आजीने पुन्हा सातमाईंचे मंद हुंदके आणि आरा काकांचं भेसूर किंचाळणं ऐकलं. तसं तिने विलक्षण दचकून आरा काकांकडे बघितलं. तर बाकीच्या कोणीच काही ऐकलंय असं वाटत नव्हतं.
नंतर ते सगळेजण वाड्याकडे येताना आजीने वळून बघितलं तर ती सातमाईंच्या समोरची समई विझली होती आणि हा एक भयंकर मोठा अपशकुन होता. तरी त्यावेळी माझी आजी सोडून कुणीही सातमाईंच्या पाराकडे वळून बघितलं नव्हतं. वाड्यात आल्यानंतर आजी आत्याला म्हणाली, आनंदे, तू आरा आणि सीताला चहा दे, मी जरा मागे जाऊन येते. असं आजी म्हणत असताना माझ्या आईने चहा आणि गुळपोहे आणले होते. ते आरा काका आणि सीता काकू खात असताना आजीनं उलट पावली जाऊन सातमाईंची समई पेटवली आणि म्हणाली, सातमायांनो, जर काही संकट येत असेल तर सांभाळा, गौरीचं लग्न सुखरूप पार पडू दे. आजी असं म्हणत असतानाच ती समई पुन्हा विझली होती. तेव्हा आजीनं पुन्हा ती समई पेटवून जड पावलाने ती आत आली. त्यावेळी आरा काका आत्याला सांगत होते, आनंदी अक्का, रहीम मास्तरांनी गौरीला शिकवण्यासाठी फार मेहनत घेतली बघ. त्यामुळे मी त्यांना तिच्या लग्नात मोठी भेट देणार आहे. ते सतत शिरगुप्पी ते मांजरीवाडी सायकलनं ये जा करतात, तर मी विचार करतोय आमच्या उसाच्या माळ्यामागे जी माझी थोडी जमीन आहे तिथे या मास्तरला एक लहानसं घर बांधून द्यायचं. आत्याने हसत मान डोलावली. आरा काका सीता काकू नंतर निघून गेले तेव्हा माझी आजी भयंकर अस्वस्थ झालेली होती. ते ओळखून आत्या तिच्याजवळ बसत म्हणाली, आये, काय झालं आहे? आरा बोलत होता तेव्हा तुझं लक्ष नव्हतं. तेव्हा आजीने हलकेच आत्याला ते सातमाईंचं मंद रडणं, आरा काकांच्या किंचाळण्याचा भास, 2 वेळा ती समई विझणं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग आत्यासुद्धा विचारात पडली. पण नंतर ती म्हणाली, आये, मला वाटतं काहीतरी देण्याघेण्यावरनं हे लग्न पुन्हा मोडण्याची शक्यता आहे आणि हेच कारण असावं. अगं, एखादी गोष्ट होणार नसेल तर सातमाई तसाच संदेश देतात, ते तुला माहिती आहे. आराला हे तुषारचं स्थळ गौरीसाठी किती हवं आहे आणि जर हे लग्न मोडलं तर त्यांना भयंकर वाईट वाटेल ना. त्यामुळे तुला त्या आराचं किंचाळणं ऐकू आलं. हे माझ्या आजीला पटलं. कधी एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही तरी ती वेळकाळ बघून पटवून घ्यावी लागते ना, तसं झालं होतं आजीचं. आरा काका आणि सीता काकू आमच्या वाड्यात येऊन गेले. तो दिवस मंगळवार होता आणि मास्तरांनी गौरीला घेऊन जाण्याचा बेद शुक्रवारी केला होता. मधली सुट्टी झाल्यानंतर ते गौरीला म्हणाले, हे बघ गौरी, आपण ह्या शुक्रवारी मुंबईला जायचं आहे. तू शाळा भरल्यानंतर थोड्या वेळानं पोटात दुखतं आहे, मी घरी जाऊ का असं मला विचारायचं. मी जा म्हणालो की तू सरळ शिरगुप्पीच्या रस्त्याला निघायचं. मी थोड्या वेळात सायकल घेऊन येईन, तेव्हा तू सायकलच्या मागे बसायचं, आपण सरळ एस टी स्टँडवर जायचं. अजिबात घाबरायचं नाही. गौरी मान हलवत म्हणाली, अहो, मी येताना माझ्या दागिन्यांचा डावा घेऊ का? तसे ते नको म्हणाले, पण नंतर त्यांनी विचार केला, एवी तेवी ते गौरीशी लग्न करणार आहेत. त्या दहीसरच्या त्या चाळीतले सगळे लोक त्यांना ओळखत होते. अशा परिस्थितीत लग्न झाल्यावर गौरीनं ओकबोकं राहणं त्यांना पसंत नव्हतं. त्यात तिला 4 ठळक दागिने करायची त्यांची ऐपत नव्हती. गौरी जे दागिने आणणार होती ते दागिने तीच घालणार होती. हा सगळा विचार करून मास्तरांनी तिला तो दागिन्याचा डबा घ्यायला परवानगी दिली. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रयान या कादंबरीचा दुसरा भाग, अर्थात कादंबरीचा सीझन 2. आणि सध्या तुम्ही प्रकरण ऐकताय एका अघटित दुर्दैवाची सुरुवात. आज या प्रकरणाचा दुसरा भाग तुम्ही ऐकलात. याच प्रकरणाचा पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.